जोडी ती मालक पण आपली घरचीच आहेत आणि ती बैल पण आपली घरचीच आहेत. त्याच्यामुळे ती गाडी 100% राहणारच होती, आम्हाला गॅरंटी होती. कारण की एक बिनजोडचा बादशाह सुद्धा आहे आणि 3 फेऱ्याचा पण आहे. मित्रांनो, आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक कान्हा शेट आहेत. आज त्यांच्या मेहरबाननं कोरेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतलाय. त्याच्या जोडीला शंभू पळाला. शेट नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? आनंद खूप आहे आणि खरं तर खूप आज आनंद असते. आमची घरची मंडळी म्हणजे आमचे दीपक दादा झाले आणि आमची घरची फॅमिली याच खूप आनंद असते. कारण की 82 वर्षाची परंपरा जी इथं निभवली जाते कोरेगाव मैदानात, ते आज त्या 82 वर्षाच्या परंपरेचा मान राखून जी आपली जोडी मैदानात 1 नंबर केलेला आहे, त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करेन शंभू आणि मेहरबानचं. का त्यांनी आम्हाला या क्षणापर्यंत आणलेलं आहे. का आज चर्चेचा विषय ठरलेला आहे, आज मालक चर्चेत झालेले आहेत. आकाश भाऊंच्या विषयी काय सांगा? आकाश भाऊंच्या विषयी आज बोलेल तेवढं कमी आहे. कारण की खरा मेन तर आज अक्षरशः विश्वास त्यांनी दाखवलेला आहे मेहरबान बद्दल. कारण की एवढा बॅकफुटला आम्ही होतो मेहरबान बद्दल. आज कुठल्याही प्रकारचा म्हणजे निस्वार्थपणा दाखवला आणि एक मनमोकलेपणा. त्यांनी एका क्षणात मला फोन केला दुपारी 12:30ला आणि मी एका क्षणात त्यांना हो बोललो. कसा त्यांनी फोन केला काय केला हे जाणून नाही, पण त्यांनी जी सुचवली बुद्धिमत्ता त्या बुद्धीला मन जुनून आली एका शब्दात आणि आज ते मन जुनून आल्यानंतर परिणाम आज तुम्ही बघितला जाईल. आकाश भाऊंचा जबरदस्त असा सुपर लक चालू आहे. आणि आज त्यांचा लक म्हणजे सुपर डुपर लक चालू आहे. कारण की आज त्यांनी 1 नंबर करून आज त्यांच्या शंभूने हॅट्रिक मारलेले. आज म्हणजे ती पण नावाजलेली मैदान, अशी का नामांकित मैदान आहे. पहिला एक आमच्या मुंबईमध्ये थाट, दुसरा 3 लाखाचा मोठे बक्षीस समान आणि तिसरा तो आज 82 वर्षी परंपरा हिंद केसरी मैदान कोरेगाव. आणि तिन्ही पण 3 फेऱ्याचे मैदान आणि तिन्ही पण 1 नंबर. दादा, सकाळी ज्यावेळेस बाईट घेतली त्यावेळेस पूर्ण चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स दिसत होता की आज काही ना काहीतरी जोडी करणार आणि तुम्ही बोललेलंच की जोडी आज राहणार 100%. कॉन्फिडन्स असा होता कारण की भाऊ 2 मैदान जो बैल मोठमोठ्या मैदानात 1 नंबर करतोय, आज त्या मैदानाचा पायरा आपल्या गालात आहे. तर कुणालाही कुठल्या बैलवाल्याला कॉन्फिडन्स ह्या 100% राहण्याची गरज आहेच. कारण की त्या क्षणी कसं असतं का आपलाच बैल पळायला पाहिजे, तो बैल काय 1 नंबर ओढून करणार आहे. दादा, सगळ्यांच्या बोलण्यात असं येतं की तुमचा खूप गरीब स्वभाव आहे. त्याचबरोबर मेहरबान पण खूप पाठीमागे राहतो, खूप सुंदर पळतो, खूप त्यात आहे, पण ट्रेंडिंगला काय येत नाही. काय विषय असतो? हाय चर्चा आणि ते कालवा करून आम्हाला जमत नाही. म्हणजे कसं आहे ते गर्दी करणं, परत माग पब्लिक आणि म्हणजे जे फॅन्स आहेत ते येतीलच, त्यांना कोण थांबू शकत नाही. पण कशासाठी बैलगाडी क्षेत्र आहे. आज तुम्ही हिरो आहे तर मी हिरो आहे, उद्या मी हिरो होणार आहे. आज गरीबाचा बैल पण 1 नंबरला जाणार आहे. आम्ही पण गरीबच आहोत. आम्ही पण जे शून्यातनं वरती आलेलो आहेत, त्याच्यामुळं जी कदर आहे आम्हाला शून्यातनं वरती आलेली, त्याची कदर आम्ही विसरत नाही. आणि कोणाला अजून कुठल्याही प्रकारचं हाडतोड आम्ही कधी केलं नाही. बरेचशा मध्ये जर तुम्ही गेला असेल किंवा नसेल गेला मी बघितलं, पण तिथून बरेचसे पब्लिकला हात नको लावू रे, इथं लांबून उभा राहा रे, हाताची घडी काढ रे, असं बोललं जातं. पण ते कशासाठी? प्रेमापोटी येते ना तुमच्या जवळ. एखादा प्रेक्षक जर तुमच्या जवळ येते प्रेमापोटी, तर तुम्ही त्याला द्या ना, मान सन्मान द्या ना. त्यांच्या आवडीनुसारच तुम्ही मोठे होणार आहेत ना. हे जे शिल्ड आहे, हे शिल्ड प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न आज तुमचं पूर्ण झालंय. एवढा मोठा किताब आहे, तो तुमच्या घरामध्ये शोकेसच्या कपाटामध्ये एक सन्मान राहणार आहे आणि तुमच्या ह्या पुढेच्या येणाऱ्या पिढ्यांना एक इतिहास असणार आहे. काय सांगा? पुढचे येणाऱ्या पिढीनं इतिहास 100% असणार आहे. कारण की ह्या किताबासाठी एक कळ्यातली ताईतच म्हणली जाईल. आता जर हा क्षण गेला तर पुन्हा पुढच्या वर्षी येणारा पण काल आपण त्या मैदानात जिंदगी होतो की नाही याची गॅरंटी काय. बहुतेक आपली पिढी पण जाऊ शकते त्याच्यात. तर दादा, आता एक महत्वाचा प्रश्न आहे. पिंजोड क्षेत्रामध्ये जे 2 वेगाची वादळ समजले जातात, एक म्हणजे भुंगा आणि दुसरा म्हणजे मथुर. हे दोघं जोडी आज एकत्र पाहिली. काय सांगायला जोडीच्या? नाही, जोडी ती मालक पण आपली घरचीच आहेत आणि ती बैल पण आपली घरचीच आहेत. त्याच्यामुळे ती गाडी 100% राहणारच होती, आम्हाला गॅरंटी होती. कारण की एक बिनजोडचा बादशाह सुद्धा आहे आणि 3 फेऱ्याचा पण आहे आणि दुसरा पण त्याच तेजीने चालणार आहे. भले या वर्षी तो निर्माण झाला असेल, तो पण बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा पण बादशाह. एक काळाचा तर भुंगाने मेहरबान सुद्धा 3 फेऱ्यात पळत होतो. आता याच्यानंतर पण पळू शकते, तो विषय काहीच नाही. पण जी आज गाडी ती राहणार होती, पण सामना घेण्यात आला, पण ते चिठ्ठीवर निर्णय झाल्याबद्दल काहीतरी मागे पुढे शेवटाला नशिबाची भाग. हा, त्याच्यामुळे किंवा पकडा राहिना ना पाखऱ्या पाला दही आजोबा. गाडी तर सुंदर अशी पळाली, हिंद केसरीचा मान मिळालाय. ड्रायव्हर कोण होते आणि स्पीड कोण होते? ड्रायव्हर बघा आम्ही बघा तुम्ही भुंगाच्या आणि मथुरच्या गाडीवर तोच आमच्या गाडीवर होता गट्टू फायनल पर्यंत. आणि सुट्टी वगैरे आमचे आबात आणले
आणि सागर काळभोर हे आमच्या नेहमी सोबत असतात. आणि यांच्या जीवावर जो आम्ही एसरीचा तागा त्यांच्या हातात देतो, एकदम असा निस्वार्थपणा जो बैलाची सुट्टी, म्हणजे कुठल्याही प्रकारचा बैलाबद्दल स्वार्थ आणि कुठल्याही बैलाची न पाहिजे डोळे टाकून विश्वास ठेवा, यांच्या दोघांवर यश प्राप्त होते. कुणाल दादांनी गाडी कशी चालवली आज? कुणाल दादाबद्दल काय आता सध्या तुम्हाला बोलायला तेवढं तर कमीच आहे. मैदानात जो बैल म्हणजे आता त्याच्या हातावर बघा पालवणार आणि दुसऱ्याच्या हातावर बघा, मुंबईचा A1 टॉपचा ड्रायव्हर आहे तो. ते दादा सागर ज्या पद्धतीनं सुट्टी करतो, एक कुठंतरी त्याच्याकडे एक ती कला आहे आणि सुट्टी करणं म्हणजे एक तुम्हाला माहिती एक करत होतो. आणि त्याच्यामुळे कसं ते पापणी झालक्याचं काम असतं, म्हणजे पापणी म्हणजे मिटण्या एवढाच क्षण असतो. ती चुकली, नजर चुकली, विषय संपला आपला तिथं. दादा सुट्टी मेकर ते गाडा मालक आणि हिंद केसरी गाडा मालक हा प्रवास कसा आहे? सुट्टी मेकर ते गाडा मालक आणि हिंदकेसरी गाडा मालक हा खूप कष्टाचा आहे, पण फरक एवढाच आहे का नशिबाची साथ असल्यामुळे लवकर प्राप्त होत गेलाय. चालते, तुमचं अभिनंदन. असंच काय मेहरबान मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये गुलाबात राहू. धन्यवाद दादा. धन्यवाद.